नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण PYQची सिरीज चालू केलेली आहे. या PYQच्या सिरीजमध्ये आपण आता 2019चा पेपर बघतोय. यापूर्वी आपण 2022-21 कंप्लीट केलेले, ते तुम्ही बघितले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपली जी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण भाग 3 घेऊन येतोय. यापूर्वी आपण 100 प्रश्न कवर केलेले आहेत. आता 101 पासून तर 150 पर्यंतचे प्रश्न आपण बघणार आहोत. या आधीचे 2 भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते तुम्ही आधी बघून घ्या आणि त्यानंतर या भागावर तुम्ही येऊ शकता. 101 नंबरचा आपण प्रश्न बघतोय. आपला हा ए सेट आहे. या ए सेटमध्ये 2019चा पेपर आपण बघतोय. पहिला प्रश्न, अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, राज्यसभेने तिचा एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या पाठिंब्याच्या ठरावाने तसे घोषित करावे. दुसरं विधान आहे, राज्यघटनेने अनुच्छेद 312 अन्वये संसदेला कायद्याद्वारे संघराज्य, घटकराज्य आणि यांना सामायिक अशा एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिला आहे, मात्र त्यासाठी अगोदर तसा ठराव राज्यसभेने मंजूर केला पाहिजे. आपल्याला बरोबर विधानं विचारलेली आहेत. बघा तिथे या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला तर अखिल भारतीय सेवांची निर्मिती करायची, तर अखिल भारतीय सेवा आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 14 मध्ये दिलेला आहे. 308 पासून तर 314 पर्यंतचे जे काही कलमं आहेत ते याच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं, जर आपल्याला नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर ती निर्माण करण्यासाठी इथे जो सदस्य संख्या दिलेली आहे तर ती बघा इथं निम्म्यापेक्षा कमी नाही असं बोललेलं आहे. आणि इथं जर बघितलं तर राज्यसभेने काय करायला पाहिजे, या राज्यसभेने त्यांच्या एकूण सभासदांच्या 2/3 बहुमताने, 2/3 बहुमत इथं गरजेचं असतं. जर इतकं बहुमत भेटलेलं असेल तर नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती होऊ शकते. त्याच्यामुळे अ नंबरचं विधान चुकलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचं विधान जर आपण बघितलं तर 312 अन्वये संसदेला सामायिक अशा एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग तिथे ते कुठं मंजूर केला जाईल, तो राज्यसभेमध्ये मंजूर केला जाईल. हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर जर बघितलं इथे तर काय असायला हवं, फक्त बी बरोबर. ए विधान हे चुकीचं आहे. आता इतर काही एक्स्ट्रा माहिती आपण घेऊयात. कॉर्नवॉलिस जे होते गव्हर्नर जनरल, तर कॉर्नवॉलिस यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर भारतीय नागरी सेवेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि भारतीय नागरी सेवेचे जनक म्हणून कॉर्नवॉलिस यांना ओळखलं जातं. ठीक आहे. आता जर सध्या आपण भारतामध्ये बघितलं तर सध्या 24 केडर आहेत आणि या 24 केडरमध्ये 3 हे संयुक्त केडर आहेत. म्हणजेच ज्यावेळेस अखिल भारतीय सेवेमध्ये जाण्याची जेव्हा वेळ येते तर उमेदवारांसाठी 24 कॅडर उपलब्ध असतात. त्यापैकी 3 कॅडर हे संयुक्त असतात. पण आता काय करण्यात आलेलं आहे, 2017 पासून ही कॅडर पद्धत बंद करून टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आता झोन पद्धत आलेली आहे. म्हणजे त्या उमेदवाराला एक झोन सिलेक्ट करावं लागेल. असे 5 झोन आहेत भारतामध्ये. या 5 झोनपैकी एक झोन त्याने सिलेक्ट करायचा आणि त्या झोनमध्ये जर त्यांचा नंबर लागलेला असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या IAS अधिकाऱ्याला तिथे काम करायला संधी मिळते. समजा जर आपण झोन 3 जर बघितला, या झोन 3मध्ये महाराष्ट्र येतो, गुजरात येतो, मध्य प्रदेश येतो आणि छत्तीसगड येतो. हे 4 राज्य जे आहेत ते झोन 3मध्ये येतात. म्हणजे एखाद्या उमेदवारांनी त्याच्या रँकनुसार जो झोन 3 हा प्रेफरन्स टाकलेला असेल तर त्याला काम करण्याची संधी कुठे भेटणार, झोन 3मध्ये भेटणार. व तो महाराष्ट्रात, गुजरात किंवा मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये काम करू शकतो. अशी अखिल भारतीय सेवेची कॅडर पद्धत होती. आता ती झोन पद्धतीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे. एवढी एक्स्ट्रा माहिती आपल्याला गरजेची होती तेवढी आपण सांगितली. त्यानंतर अजून एक माझा असा प्रश्न आहे जो की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्या. प्रश्न असा आहे, अखिल भारतीय
न्यायिक सेवा, ज्युडिशियली सर्व्हिस निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती. तर सेवेची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? अखिल भारतीय न्यायिक सेवा कोणत्या घटनादुरुस्तीने निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती? हे तुम्ही काय करायचं, मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्याला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चला, पहिला प्रश्न आपण बघितला. बघा मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आधी व्हिडिओला लाईक करत जा, कारण की व्ह्यूज खूप असतात पण लाईक्स खूप कमी असतात. त्याच्यामुळे लाईक्स जर तुम्ही दिले तर मलाही चांगलं वाटेल, आणि कॉमेंट पण तुम्ही टाकू शकता. चला, पुढचा प्रश्न आपण बघू. 102 नंबरचा. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, त्यालाच आपण लबासना असं म्हणतो, मसुरी येथे जे आहे तिथे IAS IPS यांचे जे फाउंडेशनल ट्रेनिंग जी होत असते ती तिथे होत असते. तर त्याबद्दल आपल्याला विधानं विचारलेले आहेत. आपल्याला बरोबर विधानं सांगायची आहेत. ही एक सार्वत्रिक धोरण आणि लोकप्रशासनासंबंधीची संशोधन प्रशिक्षण संस्था असून तिची स्थापना 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. दुसरं विधान, तिचा मुख्य उद्देश हा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना म्हणजेच IAS IPS आणि IFS आणि शिवाय केंद्रीय सेवेतील जे काही गट अ चे अधिकारी असतात, भारतीय परराष्ट्र सेवा या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेतील म्हणजे IAS परीक्षणार्थी अधिकाऱ्यांना इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली याद्वारे लोकव्यवस्थापनातील MA ही पदवी बहाल केली जाते. बरोबर विधान आपल्याला विचारलेले आहेत. ऑप्शन आहे फक्त अ, ब आणि ABC अशा प्रकारचे ऑप्शन आहे. आता बघूयात याला कसं आपण सॉल्व करू शकतो. तर पहिलं जर विधान तुम्ही बघितलं तर ही जी संस्था आहे लबासना, तर हिची स्थापना 1961 मध्ये नाही झालेली आहे. तर या संस्थेची स्थापना 1959 मध्ये झालेली आहे. हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला पहिलं विधान आपल्याला लगेच कळून जाईल की बरोबर आहे की चूक आहे. ठीक आहे, पहिलं विधान हे चुकीचं आहे. 1959 मध्ये याची स्थापना आहे. ठीक आहे, आता थोडी आपण पार्श्वभूमी समजून घेऊ लबासनाची, की लबासना या संस्थेबद्दल थोडी माहिती घेऊ. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर IAS ट्रेनिंग स्कूल, जे की मेटकाफ हाऊस होतं, मेटकाफ हाऊस न्यू दिल्ली इथे स्थापन झालं होतं IASला ट्रेनिंग देण्यासाठी. IAS ट्रेनिंग स्कूल 1947. त्यानंतरच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1957ला एक नवीन कॉलेज सुरू झालं, त्याला म्हणतो आपण IAS स्टाफ कॉलेज. हे कुठे सुरू झालं तर शिमल्याला सुरू झालं बघा, शिमला. मग इथे ट्रेनिंग दिलं जात होतं. मग त्यानंतर काय करण्यात आलं, या दोन्ही संस्था ज्या होत्या IAS ट्रेनिंग स्कूल आणि IAS स्टाफ कॉलेज या दोन्ही संस्थांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि 1959 मध्ये एक संस्था निर्माण करण्यात आली. त्या संस्थेला मसुरीला तिथे त्याचं हेडक्वार्टर होतं आणि त्या संस्थेचं नाव होतं राष्ट्रीय प्रशासन अकादमी. राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी ही संस्था स्थापन करण्यात आली मसुरी येथे. या दोन संस्थांचं एकत्रीकरण करण्यात आलं 1959 मध्ये. मग त्यानंतरच्या काळामध्ये 1972 म्हणजेच आपण म्हणतो ऑक्टोबर 1972 या साली काय करण्यात आलं, लाल बहादूर शास्त्री यांचं नाव देण्यात आलं. लाल बहादूर शास्त्री यांचं नाव त्याला या संस्थेला देण्यात आलं. कधी देण्यात आलं, 1972ला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 1973 मध्ये राष्ट्रीय शब्द त्याच्यामध्ये टाकण्यात आला. म्हणजे हा जो लबासनामधला यन आहे नॅशनल, हा जो शब्द आहे यन, तर हा यन राष्ट्रीय शब्द हा 1973ला टाकण्यात आला. अशा पद्धतीची या संस्थेची काही ही पार्श्वभूमी आहे. सर्वप्रथम काय बघितलं, 1947ला IAS ट्रेनिंग स्कूल मेटकाफ न्यू दिल्ली, 1957ला IAS स्टाफ कॉलेज शिमला. त्यानंतर या दोन्ही संस्थेचं एकत्रीकरण करून 1959ला राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी मसुरी. मग 1972ला त्याला नाव देण्यात आलं लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी. आणि हा जो राष्ट्रीय शब्द आहे तो कधी ॲड करण्यात आला, 1973ला ॲड करण्यात आला. त्याच्यामुळे जो पहिलं विधान आहे ते चुकीचं आहे, कारण की 1959 तिथं उत्तर पाहिजे होतं. 2 नंबरचं विधान, मुख्य उद्देश काय, तर मुख्य उद्देश हा इथे जर बघितला आपण तर तो बरोबर आहे, कारण की या सगळ्यांची ट्रेनिंग इथेच होत असते. IAS IPS IFS परराष्ट्र सेवा सगळ्यांची ट्रेनिंग ही मसुरीला होत असते. त्याच्यामुळे B नंबरचं विधान हे बरोबर आहे.
आता 3 नंबरचं विधान. 3 नंबरचं विधान जर बघितलं, इथं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ म्हणजे इग्नू असं दिलेलं आहे. तर इग्नू नसून इथे JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली या संस्थेमार्फत, या विद्यापीठामार्फत त्यांना MAची पदवी दिली जात असते JNU तर्फे. त्याच्यामुळे C नंबरचं विधान हे इथं चुकीचं ठरते. ठीक आहे. आता जर एक प्रश्न असा आहे की ही जी संस्था आहे लबासना, या लबासना संस्थेचं जे काही पूर्ण काम चालतं ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं? तर ते मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन. ही जी काही मिनिस्ट्री आहे पंतप्रधानाच्या अंतर्गत, या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही लबासना संस्था चालत असते. म्हणजे आता आपलं उत्तर काय असायला हवं? फक्त B विधान हे बरोबर आहे, बाकीचे सगळे विधान हे चुकीचे आहेत. आपला हा टॉपिक कोणता आहे? हा जर आपला सिलेबसमधला टॉपिक जर बघितला तर सार्वजनिक सेवा, टॉपिक नंबर 17 यावरचा हा प्रश्न होता. इतकी माहिती तुमच्यासाठी सफिशियंट आहे. आणि या संस्थेचं, लबासना या संस्थेचं ब्रीदवाक्य तुम्हाला माहितीच असेल, शील परम भूषणम हे याचं ब्रीदवाक्य. चला पुढे जाऊयात. 103 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. 2 एक विधान दिलेलं आहे आणि त्याचं कारण दिलेलं आहे खाली. तर याबद्दलचा प्रश्न आपल्याला प्रीमध्ये पण येत असतात की विधान A आणि R बरोबर आहे आणि R हे त्याचं स्पष्टीकरण आहे किंवा A हे त्याचं स्पष्टीकरण आहे, अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. पहिलं विधान, कोणताही खर्च संसदेच्या मान्यतेशिवाय करता येत नाही. ठीक आहे. हे विधान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर कोणताही खर्च एक्सपेंडिचर करायचं असेल तर आपल्याला पार्लमेंटची काय लागते? अप्रुव्हल लागतं. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं अविधान तर 100% बरोबर हे आपल्याला माहिती आहे. पुढे, ब्रिटनप्रमाणे आपले लोकशाही सरकार संसदेचे सार्वभौमत्व या संकल्पनेवर आधारित आहे. तर आपल्याला इथेच माहिती आहे की B नंबरचं विधान जे आहे ते चुकीचं आहे. कारण आपण ब्रिटिशप्रमाणे नाही चालत आहे, कारण ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये ते सार्वभौम नाही आहेत, कारण की तिथे राजा आहे, तिथे किंग आहे. पण आपल्या भारतीय पार्लमेंटमध्ये किंवा भारतीय लोकशाहीमध्ये आपण रिपब्लिक आहोत, कारण की आपले जे काही प्रेसिडेंट आहेत ते जनतेद्वारे निवडले जातात. पण त्यांचं ते वंशावलीनुसार त्यांचा राजा असतो. पण आपली तशी पद्धत नाही. त्याच्यामुळे आपण ब्रिटनप्रमाणे आहेत का? नाही. त्याच्यामुळे जे R नंबरचं कारण आहे ते 100% चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? A विधान बरोबर आणि R हे चुकीचे आहे. 3 नंबर आपलं उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. आता योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. अनुदानांच्या मागण्याचे परीक्षण करण्यासाठी स्थायी समित्यांचे व्यवस्थापन 1993-94 मध्ये करण्यात आले. स्थायी समिती म्हणजे काय? त्यालाच आपण स्टँडिंग कमिटी असं म्हणतो, जी की परमनंट असते. तर ते त्याच्याबद्दल आपण बोलूच पुढे. पुढचं विधान, यामुळे संसदेचे मंत्रालयावरील वित्तीय नियंत्रण सर्वसमावेशक होते. त्यानंतर प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात. D नंबरचे विधान, त्यापैकी 20 सदस्य हे लोकसभेचे आणि 11 सदस्य हे राज्यसभेचे असतात. तर बघूयात आपण कोणते विधान बरोबर आहेत. पहिलं जर विधान बघितलं ते बरोबर आहे. 1993-94 मधून ही स्टँडिंग कमिटी स्थापन झालेली. यामुळे संसदेच्या मंत्रालयावर वित्तीय नियंत्रण राहते का? हे पण बरोबर आहे. आणि प्रत्येक स्थायी समितीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 31 सदस्य संख्या आहे. आपण जेव्हा समित्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण ॲडहॉक समिती आणि परमनंट समिती या बघत असतो, स्टँडिंग समिती आपण बघत असतो. तर स्टँडिंग ज्या कमिटीज असतात तर त्याच्यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असते, 31 सदस्य संख्या असते त्याच्यामध्ये. आणि या 31 सदस्य संख्येची जर आपण डिव्हिजन जर केलं त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळतं की 21 जे काही सदस्य असतात ते लोकसभेचे असतात आणि 10 सदस्य जे असतात ते राज्यसभेचे असतात. ठीक आहे. आणि इथे काय बोलले ते 20 सदस्य लोकसभेचे आणि 11 सदस्य राज्यसभेचे. त्याच्यामुळं D नंबरचे विधान हे चुकीचं ठरते. C नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं कोणतं उत्तर असणार आहे? A, B आणि C. ठीक आहे. म्हणजे हा स्थायी समितीवर प्रश्न विचारलेला होता. सध्या भारतामध्ये 24 स्थायी समित्या आहेत. 24 स्थायी समित्या आहेत. त्यांना स्टँडिंग कमिटी आपण असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न, आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुद्ध सक्तीची सेवानिवृत्ती, पदावरून दूर करणे म्हणजेच पदमुक्ती आणि बडतर्फी अशी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे. पुढचं विधान, पदमुक्ती आणि पदच्युतीमधील फरक. पदमुक्ती म्हणजे काय? की भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो. आणि पदच्युती म्हणजे काय? की भविष्यात सरकारी नोकरी करण्यासाठी अपात्र ठरत नाही.
आणि 3 नंबरचं विधान, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची बदली त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो आणि वरीलपैकी एकही नाही. तर आपण बघूया त्याचे 1 बाय 1. पहिलं जर आपण ऑप्शन बघितलं तर सेवानिवृत्ती करायची आहे सक्तीची, पदावरून दूर करायचं आहे आणि बडतर्फी करायची. हा दंडात्मक अधिकार कोणाला दिलेला असतो? अखिल भारतीय सेवेतली अधिकाऱ्यांसाठी, म्हणजे IAS कॅडरचे, IPS कॅडरचे जे काही अधिकारी असतात त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार फक्त कोणाला दिलेला आहे? फक्त केंद्र शासनाला दिलेला आहे. त्याच्यामुळं नंबरचं विधान, 1 नंबरचं विधान बरोबर आहे. पुढे पदमुक्ती आणि पदच्युती या 2 कन्सेप्टबद्दल आपण आधी बघून घेऊ. पदमुक्ती म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? रिमूव्हल. पदमुक्ती म्हणजे रिमूव्हल. आणि पुढचं आहे डिसमिसल. डिसमिसल म्हणजे त्याला आपण म्हणतो पदच्युती. ठीक आहे. तर यामध्ये जर बघितलं डिफरन्स काय आहे, तर पदमुक्ती जर केलेली असेल तर भविष्यात तो अपात्र ठरत नाही. भविष्यात तो सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही. आणि डिसमिसलमध्ये जर बघितलं तर सरकारी नोकरीसाठी तो अपात्र ठरतो. हा मेन डिफरन्स आहे या डिसमिसल आणि रिमूव्हलमधला. भविष्यात अपात्र ठरत नाही आणि डिसमिसलमध्ये अपात्र ठरतो. आता बघूयात आपण पदमुक्तीमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो. तर इथं काय म्हणलेलं आहे? अपात्र ठरत नाही, इथं असं पाहिजे होतं. आणि डिसमिसलमध्ये जर बघितलं अपात्र ठरत नाही तर अपात्र ठरतो असं पाहिजे होतं. म्हणजे इंटरचेंज केलं यांनी. त्याच्यामुळे जे 2 नंबरचं विधान आहे ते इथं काय ठरतं आहे? आपलं चुकीचं ठरतं आहे. आणि पुढचं जर विधान बघितलं 3 नंबर, तर बदली करण्याचा आणि निलंबन करण्याचा अधिकार. निलंबनलाच आपण काय म्हणतो? सस्पेन्शन. सस्पेंड करण्याचा अधिकार आणि त्यांचे ट्रान्सफर करण्याचा अधिकार हा कोणाला दिलेला आहे? राज्य शासनाला दिलेला आहे. तर हे विधान बरोबर आहे. पण दंडात्मक कारवाई करायची असेल तर तो अधिकार दिलेला आहे केंद्र शासनाला. त्याच्यामुळे हा 2 डिफरन्स जो आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांबद्दलचा. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं? 2 नंबर. कारण की आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं विधान विचारलेलं आहे. आपलं उत्तर असणार इथे 2 नंबर. ठीक आहे. म्हणजे आपण आता काय काय बघितलं या प्रश्नामध्ये? अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केंद्र शासन करू शकतं फक्त. त्यानंतर त्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची बदली आणि निलंबन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. आणि त्यानंतर रिमूव्हल आणि डिसमिसल याच्यातला फरक आपण बघितला. चला पुढे जाऊयात. सर्व प्रकारचे उपक्रम वित्तावर आधारित असतात, त्यामुळे राजकोष आणि कोशागार याकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे. हे विधान कोणाचं आहे? याचं जर आपण उत्तर बघितलं, जर तुम्ही हे वाचलेलं असेल तर उत्तर देऊ शकतात, नाही तर तुम्ही स्किप केलेलं तरी चालत असतं. कारण की अशा प्रश्नाचं उत्तर हे 100% चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर द्या, नाही तर स्किप केलं असलं तरी चालून जातं. याचं उत्तर जर बघितलं तर कौटिल्य हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चाणचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्र पॉलिटीबद्दलचं, तर ते पुस्तकावरचा म्हणजे आपल्याला जो काही सिलेबसमध्ये टॉपिक आहे की प्रशासनाचा उगम, त्या रिलेटेड हा प्रश्न आहे. पुढे लोकलेखा समितीबद्दल विचारलेले. तर लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या 3 समित्या फार महत्त्वाच्या आपल्यासाठी, कारण याच्यावर नेहमी प्रश्न असतातच. तर या समितीबद्दल बरोबर विधान आपल्याला विचारलेले. ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्यरत असते. तर यस, हे पहिलं विधान बरोबर आहे. तिची धोरणात्मक प्रश्नांशी संबंध असतो. पुढे बघूयात. तिचे कार्य केवळ शवविच्छेदनाचे असते, म्हणजे ओन्ली पोस्टमॉर्टमसारखं काम असतं असं ते म्हणतायत. तिचे आर्थिक व्यवस्थेवर असलेल्या नियंत्रणाचे 3 वैशिष्ट्ये म्हणजे काय? तज्ज्ञ नियंत्रण, वित्तीय नियंत्रण आणि पक्षविरहित नियंत्रण आहे. आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे. तर पहिलं विधान हे बरोबर आहे. आता दुसरं विधान जर बघितलं, धोरणात्मक प्रश्नाशी संबंध नसतो तिचा, कारण की ही जी लोकलेखा समिती असते हिचं काम हे पॉलिसी बनल्याच्या नंतर, इम्प्लिमेंटेशन झाल्याच्या नंतर तिचं काम येतं. म्हणजे सगळी अंमलबजावणी झाली त्याच्यानंतर त्याच्यावर त्याचं परीक्षण करण्याची जी जबाबदारी असते ती लोकलेखा समितीची असते. त्याच्यामुळे जी धोरणात्मक बाबी असतात, स्टार्टिंगचे जे काही पॉलिसी मेकिंग असते त्याच्यामध्ये लोकलेखा समितीचं काहीच काम नसतं. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलं. आणि केवळ शवविच्छेदनाचे काम असते, बरोबर आहे, कारण की सगळं झाल्याच्या नंतर, इम्प्लिमेंटेशन झाल्याच्या नंतर लोकलेखा समितीचं काम चालू होतं. त्याच्यामुळे सी नंबरचं विधान बरोबर आहे.
तिचे आर्थिक व्यवस्थेवर जे नियंत्रण आहे, तज्ज्ञ नियंत्रण, वित्तीय नियंत्रण, पक्षविरहित नियंत्रण असते, तर हे विधान पण इथे बरोबर आहे. म्हणजे फक्त ब नंबरचं विधान चुकीचं आहे, बाकी सगळे विधान हे बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं मग? ए, सी आणि डी. पुढचा प्रश्न, कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात काय अंतर्भूत असतं? कॅगबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया आता काय काय अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये. पहिलं, वित्तीय अनियमितता म्हणजे फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज असतं का कॅगच्या अहवालामध्ये? असतं. संसदेने मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम खर्च करणे, हे पण काय करू शकतं? कॅग त्याचं लेखापरीक्षण करू शकतं आणि त्या अहवालात मांडू शकतं. वाजवीपेक्षा अधिक व कमी अर्थसंकल्पीय तरतूद जर केलेली असेल तर ती पण जी गोष्ट आहे ती त्यांच्या अहवालामध्ये असते, हे पण बरोबर आहे. अयोग्य महसुलाची प्रकरणे म्हणजे केसेस ऑफ इम्प्रॉपर रेव्हेन्यू, हे पण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? वरीलपैकी सर्व. 4 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे, राज्य लोकसेवा आयोगाबाबत MPSC बद्दल हा प्रश्न आहे. योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्षे होती, पण 1976च्या 41व्या घटनादुरुस्तीने ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. पुढे, विद्यापीठातील एका दृष्टीहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली आणि राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसी या सल्लात्मक स्वरूपाच्या असतात व त्या सरकारवर बंधनकारक असतात. असे इथे 3 वाक्य दिलेले आहेत आपल्याला. पहिलं जर विधान बघितलं तर पूर्वी ती 60 वर्ष होती, आता 62 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे 1976च्या 41व्या घटनादुरुस्तीने. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे हे जे 1976ची घटनादुरुस्ती आहे 41वी, ती तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहे, कारण की याच्यावर पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. कारण की आपल्याला 42वी माहिती असते, 44वी माहिती असते, पण 41वी घटनादुरुस्ती ही दुर्लक्षित असते. त्याच्यामुळे हिच्याकडे जास्त लक्ष द्या, कारण की ही कशासाठी आहे? 60 वर्षावरून 62 वर्ष करण्यात आलेलं आहे MPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांची वयोमर्यादा. त्यानंतर विद्यापीठातील एक दृष्टीहीन प्राध्यापक त्यांची जर नेमणूक झालेली असेल तर ती ग्राह्य धरली जाऊ शकते, कारण की ते काम जे आहे ते थोडं ॲडमिनिस्ट्रेशन काम आहे, त्याच्यामुळे ती व्यक्ती तिथे चालू शकते. त्याच्यामुळे ब नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर हा जे काही पूर्वार्ध आहे या वाक्याचा, शिफारशी या सल्लात्मक स्वरूपाच्या असतात, हे बरोबर आहे. पण पुढचं जे वाक्य आहे, सरकारवर बंधनकारक असतात त्यांचा सल्ला, हे चुकीचं आहे. बंधनकारक नसतात. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकलं. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? मग फक्त A आणि B बरोबर. ठीक आहे. त्याच्यामुळे वाचतानाच काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा, आपल्याला उत्तर लगेच भेटून जातं. हा प्रश्न होता MPSCच्या रिलेटेड, म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणी सनदी सेवकांच्या किंवा सेवकांच्या संपावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली होती? अशी कोणती समिती आहे की तिने हे शिफारस केली होती? पहिला वेतन आयोग. आता वेतन आयोग जर म्हणलं तर वेतन आयोगाचा काही याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे. तिसरा वेतन आयोग आणि संपावर पूर्णपणे बंदी घालणे, तर हा काय आपल्याला कळतं आहे की याचा आणि त्याचा काही रिलेशनच नाही आहे. त्याच्यामुळं आणि 1 आणि 2 तर लगेच तुम्ही एलिमिनेट करून टाकलं पाहिजे. आता आहे गोरवाला अहवाल आणि प्रशासकीय सुधारणा आयोग. त्याला प्रशासकीय सुधारणा आयोगालाच आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन म्हणजे ARC असं म्हणत असतो. ठीक आहे. तर याचं उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर असणार आहे 4 नंबर. कारण की पहिले 2 तर आपण असेच एलिमिनेट केले, वेतन आयोगाचं काही ते काम नसतं आणि गोलवाला समिती पण याच्या काही रिलेटेड नाही आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे प्रशासकीय सुधारणा आयोग. पुढे, खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान, अंदाज समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून 1921 करण्यात आली. आता जॉन मथाई 1921चं असं काही रिलेशन नाही आहे, इथं असायला हवं होतं 1950. तर हे विधान बरोबर आलं असतं, त्याच्यामुळे हे विधान चुकलं. या समितीत सर्व 30 सदस्य हे केवळ लोकसभेतून निवडून दिलेले असतात. तर यस, हे बरोबर विधान, ते सगळे लोकसभेतलेच असतात अंदाज समितीमध्ये. या समितीला सतत मितव्ययता वैयता समिती असं म्हणतात, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू कंटिन्युअस इकॉनॉमी कमिटी असं तिला म्हणतात. तर यस, हे विधान पण आपण प्रीमध्ये पण वाचलेलं असतं अभ्यास करताना, त्याच्यामुळे C नंबरचं विधान पण इथे बरोबर ठरतं आहे. पुढचं, मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो. तर हे चुकीचं आहे, कारण की जर तुम्हाला अंदाजपत्रकाचं
अंदाज समितीचं जर एस्टिमेट म्हणजे आपण ज्याला म्हणतो एस्टिमेट कमिटी जर बघितलं तिथं मंत्र्यांचं काही काम नसतं, त्याच्यामुळे मंत्री त्याच्यामध्ये सदस्य नसतात, त्याच्यामुळे डी नंबरचं विधान चुकीचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अभ्यासासाठी, तर तुम्हाला अंदाज समिती, त्यानंतर लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या तिन्ही समितीचं काय करायचं आहे कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, या तिन्ही समितीचा जर तुम्ही कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न जे विचारतात ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. कारण की मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला लोकलेखा समिती विचारली, आता येथे अंदाज समिती विचारली आणि त्याचबरोबरीने आपल्याला विभागीय समित्या पण विचारतात. विभागीय समित्या किंवा आपण त्याला स्थायी समित्या पण म्हणतो, तर त्या पण आपल्याला विचारून झालेल्या आहेत. तशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारत असतात. तर याचं उत्तर जर बघितलं तर असणार आहे 3 नंबर. फक्त बी आणि सी बरोबर आहेत, बाकीचे विधान हे चुकीचे आहेत. पुढे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, त्यालाच आपण काय म्हणतो कॅट असं म्हणतो, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, याबद्दल आपल्याला बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही संविधानाचे 323A अंतर्गत स्थापन झालेली एक घटनात्मक संस्था आहे. तर घटनात्मक संस्था आहे का कॅट? तर नाही आहे. तर आपण जर बघितलं इथं उत्तर काय पाहिजे होतं, वैधानिक संस्था आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जर बघितलं तर इथं ए नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं. ठीक आहे, त्यानंतरचं विधान आहे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 अंतर्गत कार्यरत एक वैधानिक संस्था आहे. हे विधान बरोबर आहे बघा. पहिल्याच विधानाचं स्पष्टीकरण या 2 नंबरच्या विधानामध्ये दिलेलं आहे. कारण की हा जो काही कॅट आहे त्याला कॅट असं म्हणतो आपण, कॅटची स्थापना जर बघितली तर या कायद्यानुसार झालेली आहे, 1985च्या कायद्यानुसार. 323मध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे की संसद काय करू शकतं, ट्रिब्युनल तयार करू शकतं, पण त्यानंतर काय करावं लागणार आहे, केंद्र सरकारला एक कायदा बनवावा लागणार आहे. तर प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 बनवण्यात आला आणि त्या कायद्यानुसार मग ही एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली कॅट. ठीक आहे, त्याच्यामुळे ही घटनात्मक संस्था नाही आहे, ही वैधानिक संस्था आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलं. 3 नंबरचं विधान बघू, याचे सदस्य फक्त प्रशासकीय अनुभव असणारे अधिकारी यांच्यातूनच नेमले जातात. तर हे विधान चुकीचं आहे. कारण की यामध्ये जर आपण बघितलं अध्यक्ष जर बघितले आपण या संस्थेचे किंवा या ट्रिब्युनलचे अध्यक्ष कोण असतात, हायकोर्टचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश जे असतात ते याचे कोण असतात, अध्यक्ष असतात. जर अध्यक्षच न्यायिक व्यक्ती असेल तर इथे जे म्हणलेलं आहे फक्त प्रशासकीय अनुभव असलेले व्यक्ती याचे सदस्य असतात. हे काय झालं, इथं चूक झालं. ठीक आहे, त्यानंतर मग याच्यामध्ये 65 सदस्य असतात. 65 सदस्यामध्ये बाकीचे पण असतात, न्यायिक पण असतात आणि प्रशासकीय अनुभव असणारे पण असतात. केवळ प्रशासकीय अनुभव असणारे असतात का, तर नाही. त्याच्यामुळे सी नंबरचं विधान इथं चुकलेले. ठीक आहे, आता याची जर नियुक्ती बघितली, या अध्यक्षांची नियुक्ती बघितली कॅटच्या अध्यक्षांची, ती नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतात. पण सल्ला कोणाकडून घेतात, CJI निवड करतात आणि सल्ला केंद्र शासनाकडून घेतात. पण नियुक्ती कोण करणार, राष्ट्रपती करणार. म्हणजे इथे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा पण रोल असतो की ते काय करतात, निवड करत असतात पण कोणाच्या सल्ल्याने, केंद्र शासनाच्या. पण नियुक्ती कोण करणार, राष्ट्रपती. 2 शब्द वेगवेगळे आहे, निवड करणं आणि नियुक्ती करणं असे 2 वेगवेगळे शब्द आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं ट्रिब्युनलच्या बाबतीत 323A आणि 323B अशा पद्धतीचे 2 कलमं आहेत. 323A मध्ये काय आहे की फक्त संसद त्याच्यावर म्हणजे संसद त्याच्यावर तरतूद करू शकतं कॅट तयार करण्यासाठी किंवा वेगवेगळे ट्रिब्युनल तयार करण्यासाठी. आणि 323B जर बघितलं तर संसद पण करणार आणि विधानमंडळ पण करणार, म्हणजे दोघांना पण तो अधिकार असतो न्यायाधिकरण स्थापन करण्याचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मॅट जे आहे महाराष्ट्राचं ट्रिब्युनल, तर ते स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला कुठं प्राप्त आलेला आहे, 323B मध्ये, असं आपण म्हणू शकतो. चला पुढच्या प्रश्नावर जाऊ. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं तर काय असणार आहे, 4 नंबर. पुढचा प्रश्न, संविधानातील भाग 5 मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. आता बघा हा सिंपल प्रश्न आहे. भाग 5 मध्ये जर आपण बघितलं
तर कार्यकारी विभाग, राष्ट्रपती आणि राज्यपाल. बघा इथे राज्यपाल दिलेलं आहे. राज्यपाल याच्यामध्ये असणार आहे का? नाही. राज्यपाल हे कशामध्ये असणार? भाग 6 मध्ये असणार. राज्य यामध्ये असणार आहेत आणि राष्ट्रपती कुठं असणार आहे? भाग 5 मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान तर इथंच चुकलं. 1 नंबर जर चुकलेलं असेल तर एलिमिनेशन मेथड वापरायची सरळ. इथे बघा ए नंबर दिलेला आहे, 4 नंबरचं ऑप्शन गेलं. इथे पण ए आहे, 2 नंबरचं ऑप्शन गेलं. इथे पण ए आहे, 1 नंबरचं ऑप्शन गेलं. उत्तर काय आहे तुमचं? 3 नंबर. म्हणजे तुम्ही बाकीचे विधान पण वाचले नाही, ऑप्शन पण वाचलं नाही, फक्त पहिलंच विधान काळजीपूर्वक वाचलं. तुम्हाला राज्यपाल दिसले. इथे राज्यपाल दिसल्यावर लगेच आपल्याला क्लिक होतं की भाग 6 मध्ये राज्यपाल येतात, भाग 5 मध्ये येत नाहीत. लगेच तुम्ही एला एलिमिनेट केलं आणि 3 नंबर या ऑप्शनवर पोहोचले. आता संसद असणार आहे का भाग 5 मध्ये? यस आहे. संघराज्य न्यायव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट येतं. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कॅग पण कुठे असणार आहे? भाग 5 मध्ये असणार आहे. बी, सी आणि डी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं तुम्ही कॉमन सेन्स आणि थोडं एलिमिनेशन मेथड वापरून उत्तरापर्यंत पोहोचतात. पुढचा प्रश्न, प्रशिक्षणाच्या प्रकारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विधान आपल्याला विचारलेले. पहिलं विधान, पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय हे डिपार्टमेंटल प्रशिक्षणाचे उदाहरण आहे. पुढचं विधान, आयकर अधिकारी अथवा ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण हे कसे असतं की स्किल ट्रेनिंग असतं, कौशल्य प्रशिक्षणाचे उदाहरण आहे. यस, हे विधान बरोबर आहे. नंतर राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी इथे IAS साठी राबवलेले फाउंडेशनल कोर्सेस तसेच रिफ्रेशर कोर्सेस ही प्रवेशपूर्व म्हणजे प्री एंट्री प्रशिक्षणाची उदाहरणं आहेत. आणि 4 नंबरचं विधान आहे वरीलपैकी एकही नाही. आता पहिलं जर विधान बघितलं, पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय हे डिपार्टमेंटल असतं का? यस असतं, म्हणजे 1 नंबरचं विधान बरोबर आहे. आयकर आणि हे आपण बघितलं की स्किल ट्रेनिंग असते, हे बरोबर आहे. आता बघा मसुरीमध्ये जर बघितलं, IASची ट्रेनिंग ही फाउंडेशनल कोर्सेस त्याच्यामध्ये होत असतात. फाउंडेशनल कोर्सेस कुठं असतात? हे प्री एंट्री ट्रेनिंग असते. ही फाउंडेशनल कोर्स कसा असतो? प्री एंट्री ट्रेनिंग असते. पण ही रिफ्रेशर जर बघितलं आपण, रिफ्रेशर कोर्स हा कधी असतो? इन सर्व्हिस असतो. इन सर्व्हिस म्हणजे ज्या अधिकारी नंतर त्यांच्या कॅडरमध्ये काम केल्याच्या नंतर काही वर्षानंतर तेव्हा त्यांची जी ट्रेनिंग होते त्याला आपण रिफ्रेशर कोर्स असं म्हणतो. म्हणजे प्री एंट्री असणार आहे का? नाही, ही इन सर्व्हिस ट्रेनिंग असणार आहे. त्याच्यामुळे या रिफ्रेशर कोर्सेसमुळं 3 नंबरचं विधान आहे तर चुकीचं ठरतं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? भारतीय पोलीस सेवा IPS प्रशिक्षणार्थींसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1986 मध्ये सुरू करण्यात आलं. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे IAS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीवरून लागू करण्यात आलं. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थींसाठी सँडविच प्रकारचे जे प्रशिक्षण आहे ते 1969 मध्ये लागू करण्यात आलं. आणि भारतीय पोलीस सेवा IPS प्रशिक्षणार्थींसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशीवरून लागू करण्यात आलं. आपल्याला सत्य विधान आहे ते सांगायचं आहे. जर पहिलं आपण विधान बघितलं की IPS साठीचं जे सँडविच प्रकारचं जे प्रशिक्षण आहे, तर सँडविच प्रकारचं प्रशिक्षण IPS साठी कोणत्या वर्षी देण्यात आलं? तर ते जर आपण बघितलं तर 1986 हे जे आहे ते बरोबर इयर आहे, कारण आपल्याला आधी इयरवर लक्ष गेलं पाहिजे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान हे बरोबर आहे. आणि IASचं जर बघितलं तर प्रशासकीय सुधारणा आयोग, त्यालाच आपण ARC असं म्हणतो, तर ARCने शिफारस केली होती, तर हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर IAS साठीचं जो प्रशिक्षण सँडविच प्रकारचं प्रशिक्षण आहे ते 1969 मध्ये सुरू झालं, तर C नंबरचं पण विधान बरोबर. म्हणजे IAS साठी 1969, IPS साठी 1986. हे जे 2 इयर आहेत ते फार महत्त्वाचे तुमच्यासाठी. आणि पुढचं जर बघितलं तर IPS साठी जे सँडविच प्रकारचं प्रशिक्षण आहे ते राष्ट्रीय पोलीस आयोगाने नाही सांगितलं होतं, तर त्यासाठी एक समिती बसली होती, गोरे समिती. 1974 मध्ये या समितीने शिफारसी केल्या होत्या. म्हणजे राष्ट्रीय पोलीस आयोग जे ते चुकीचं आहे. इथे गोरे समिती 1974 असं असायला हवं होतं. त्याच्यामुळे D नंबरचं विधान चुकीचे, बाकी सगळे विधान हे बरोबर आहेत. 3 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. आता सँडविच पॅटर्न बद्दलची माहिती तुम्हाला इथे भेटलेली आहे.
आता जर पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुमचं इथे चुकणार नाही, कारण की आपण आता इयर पण बघून घेतले त्यांचे आणि कोणी त्याची शिफारस केली होती या समित्या पण आपण बघून घेतलेल्या आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमचा भाग हा कव्हर झालेला आहे. 116 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विभाग हे वित्त मंत्रालयाचे विभाग नाहीत? कोणतं विभाग नाही आहे वित्त मंत्रालयाचा, हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता हा जो भाग आहे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण आहे आणि आपल्याला हा GS2 मध्ये पण विचारलेला आहे. पहिला जो विभाग आहे खर्च विभाग, त्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग, ठीक आहे, हे दोन्ही पण विभाग त्याच्यामध्ये असतात. एक्सपेंडिचर आणि इकॉनॉमिक अफेअर्स. बँकिंग विभाग असतो का? नसतो. महसूल विभाग असतो का? यस, हा असतो. अर्थसंकल्पीय विभाग असतो का? नसतो. आता इथे तुम्हाला वर विभाग दिसत आहेत बघा. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स असतो, एक्सपेंडिचर असतो, रेव्हेन्यू असतो, फायनान्शियल सर्व्हिसेस असतात. बँकिंग हा शब्द नसतो, त्याच्याऐवजी काय शब्द वापरलेला आहे? फिनान्शियल सर्व्हिसेस. त्याच्यामुळे हा बँकिंग जो शब्द आहे म्हणजे बँकिंग नंबरचं जे C नंबरचं विधान आहे हे काय ठरतं इथं? चुकीचं ठरतं. ठीक आहे. त्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट, दीपम पण आपण त्याला असं म्हणत असतो. दीपम नावाचा डिपार्टमेंट हे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असतो. आणि शेवटचा जो डिपार्टमेंट आहे पब्लिक इंटरप्राइजेस अशा पद्धतीचा आहे. आता हे जे काही आहे अर्थसंकल्पीय विभाग हा कशाच्या अंतर्गत येतो? तर इकॉनॉमिक अफेअरच्या अंतर्गत येऊन जातो. इकॉनॉमिक अफेअरच्या अंतर्गत. त्याच्यामुळे असं काही वेगळा हा डिपार्टमेंट नाही आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर आपलं उत्तर इथं काय असायला हवं? 116चं C आणि E. C आणि E काय आहेत? आपले विभाग नाही आहेत, बाकीचे सगळे विभाग आहेत. खर्च विभाग आहे, आर्थिक व्यवहार विभाग आहे, महसूल विभाग आहे. ठीक आहे. असे टोटल किती विभाग असतात मग वित्त मंत्रालयामध्ये? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 विभाग आहेत. चला पुढे जाऊयात. 117 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण विभाग म्हणजे ऑडिट आणि अकाउंट्स डिपार्टमेंट हा कोणाच्या अंतर्गत असतो? तर नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली असतो, म्हणजे कॅगच्या नियंत्रणाखाली असतो. हे विधान बरोबर आहे. संसदेने नियंत्रण आणि महालेखकांची कर्तव्य, अधिकार आणि सेवा अटीबाबतचा अधिनियम हा 1969 मध्ये मंजूर केला. लगेच तुमचा फोकस कुठे असायला पाहिजे आता? या इयरवर, की हा खरंच अधिनियम 1969चा आहे का? तर नाही, हा 1971चा अधिनियम आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं कळत असेल की जेव्हा तुम्ही PYQ सॉल्व करतात तेव्हा तुम्हाला या इयरच्या बाबतीत थोडं जास्त जागरूक राहावं लागतं. कारण की आयोग जो असतो, आयोगाला जर एखादं विधान चुकीचं ठरवायचं असेल तर ते काय करतात? शक्यतो इयर चुकीचे देतात किंवा मग कलमांचा जो आकडा असतो तो चुकीचा देतात. त्याच्यामुळे तुमचं आधी लक्ष त्या इयरवर गेलं पाहिजे. 1971 तिथं असायला हवं होतं. त्याच्यामुळे B नंबरचं विधान हे चुकीचं आहे. पुढचं विधान, नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या महालेखापाल यांना आपली कर्तव्य आणि कार्य पार पाडावी लागतात. बरोबर आहे. त्यांच्याच आदेशाने महाराष्ट्राच्या महालेखापालाला पण त्यांचे कर्तव्य पार पाडावं लागतात. त्याच्यामुळे C नंबरचं विधान पण इथे बरोबर ठरते. आपल्याला विचारलेले सत्य विधानं कोणती? A आणि C हे आपलं सत्य विधान आहे. म्हणजे कॅगबद्दलचा हा प्रश्न होता. आता मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की जो कॅग आहे या कॅगचं जे काही कलम आहे राज्यघटनेमध्ये ते कलम कोणतं आहे? याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. पुढे, केंद्रीय सेवा या सेवाकरिता असतात. कोणत्या सेवाकरिता असतात? केंद्रीय सेवा. त्यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रल सर्व्हिसेस. पहिलं विधान, ज्या सेवा केंद्र सरकारकरिता काम करतात त्यांना आपण केंद्रीय सेवा म्हणतो का? यस, 1 नंबरचं विधान हे बरोबर आहे. पुढे, केंद्रीय सेवामध्ये राज्याच्या केडरचे कर्मचारी असतात. हे कसं काय शक्य आहे? जर ती केंद्रीय सेवा असेल तर त्याच्यामुळे राज्याच्या केडरचा काही संबंध असणार आहे का? नाही. B नंबर इथंच चुकतं तुमचं. आणि B जर चुकीचं ठरवलं तर इथे B आहे, 1 नंबरचं ऑप्शन गेलं. इथे पण B आहे, 2 नंबरचं ऑप्शन गेलं. इथे पण B आहे, 3 नंबरचं ऑप्शन गेलं. उत्तर काय असायला हवं तुमचं? 4 नंबर. तुम्ही C नंबरचं विधान वाचलं नाही तर तुमच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचतात. C नंबरचं विधान पण वाचून घेऊ. राज्यामध्ये केंद्राकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, पण ते केवळ कोणासाठी काम करतात? केंद्रासाठी काम करतात. कारण की त्याचा अर्थच काय? केंद्रीय सेवा. केंद्रीय सेवा म्हटलं तर ती काम फक्त कोणासाठी करणार? केंद्र सरकारसाठी करणार. ठीक आहे.
चला पुढच्या प्रश्नावर जाऊ. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? ठीक आहे, परत हा जो प्रश्न आहे तो कॅगवरच प्रश्न विचारलेला आहे आणि चुकीचं विधान आपल्याला विचारलं आहे. थोडा वाचायला थोडा मोठा वाचतो, पण हा प्रश्न पण इझी कॅटेगरीमधला आहे. 1 बाय 1 वाचूयात आता. आर्थिक प्रशासनावरील खर्चावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्य पर्यवेक्षण आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण सुनिश्चित करण्याचे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांचे पद हे घटनात्मक साधन आहे. आता हे जे तिन्ही वाक्य आहेत, संसदीय उत्तरदायित्व, संघराज्य पर्यवेक्षण आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण, हे आपण आधीच्या पण एका प्रश्नामध्ये बघितलेले कॅगच्याबद्दलच. त्याच्यामुळे त्या प्रश्नाची हिंट तुम्हाला इथे लागून जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते इथं काय ठरतं? बरोबर ठरतं आहे. कारण की या तिन्ही प्रकारचा उपयोग कोण करत असतं? कॅग करत असतात, आर्थिक प्रशासनावर काय करण्यासाठी? नियंत्रण ठेवण्यासाठी. पुढचं विधान, नियंत्रक व महालेखापरीक्षक हा सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो. हे पण आपल्याला काय माहिती आहे? आधीच्याच एका प्रश्नावरून माहिती. आणि तो देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. हे पण कॅगचंच काम आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान पण इथे बरोबर आहे. पुढे, नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या लेखापरीक्षणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. यस, हे पण विधान बरोबर आहे. कारण की त्यांच्यावर मर्यादा नसतात. ते कोणत्याही कॅटेगरीमधलं किंवा कोणताही अहवाल ते तपासू शकतात. राजकीय संस्थांचा किंवा आपण त्याला म्हणू जे काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या सगळ्यांचे जे काही ऑडिट असतात ते करण्याचा अधिकार, आणि त्याच्यावर कोणतेच मर्यादा नसते. ते कोणत्या पण प्रकारचे डॉक्युमेंट्स किंवा काही जे असेल तर ते ऑडिट करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. ते कोणत्याही प्रकारची अनुचित कार्यकारी कृती जर तिची वैधानिकता प्रश्नास्पद नसली तरी संसदेच्या निर्देशनात आणण्यास ते स्वतंत्र असतात. त्यांना ते तेवढं फ्रीडम असतं की ते संसदेसमोर त्या गोष्टी मांडू शकतात. ते त्याच्यामुळे 3 नंबरचं पण विधान इथं बरोबर आहे. कारण की हे सगळे जे आहेत ते कॅगचे काय आहेत? उद्दिष्ट आहेत आणि काम आहेत. आणि वरीलपैकी एक नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? मग वरीलपैकी एक नाही, म्हणजे सगळे विधान जे आहेत हे काय आहेत? तिथे ट्रू आहेत. आता ही तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पण भेटली कॅगबद्दलची. कॅगचे कामं तुम्हाला समजले, कॅगचं मुख्य उद्दिष्ट काय ते समजलं. ठीक आहे, आणि आधीचा जो आपण प्रश्न विचारला होता कॅगचं कलम कोणतं आहे तो तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. चला पुढे जाऊयात. आता यशदाबद्दलचा प्रश्न आहे की आय होप तुम्ही सगळे अधिकारी लोक यशदामध्ये ट्रेनिंगला जाशाल, तर त्यानुसारच तुम्ही अभ्यासाला प्रयत्न करा. यशदा ही फार एकदम छान इन्स्टिट्यूट आहे क्लास 1साठी. तर बघूयात त्याच्याबद्दलचा प्रश्न. यशदाच्या खालील उद्दिष्टांपैकी कोणते उद्दिष्ट हे चुकीचे आहेत? हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विकास प्रशासनाच्या क्षेत्रातील प्रमुख राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून तिचं कार्य आहे. पहिले विधान बरोबर आहे, कारण की ती काय आहे? ते एक राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. हा शब्द महत्त्वाचा आहे, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. समजा नगर परिषदेचे जे कर्मचारी असणार, अधिकारी असणार, किंवा जे काय आपले नगर परिषद, महानगरपालिका याच्यामधले जेवढे पण अधिकारी असणार आहे, कारण की ते डेव्हलपमेंटल कॅडरमध्ये असतात. तर डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशनची जी ट्रेनिंग आहे ती यशदामध्ये होत असते. पुढे, विकास प्रशासनासंबंधीची माहिती एकत्रित करणारी, तिचा प्रसार करणारी शिखर संस्था म्हणून कोणाला ओळखलं जातं? यशदाला ओळखलं जातं. तर यस बरोबर आहे, यशदा संस्थेचंच हे काम पण आहे. विकास प्रशासनातील धोरणं, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणं हे यशदेचं काम आहे. तर नाही, हे चुकीचं आहे. कारण की पॉलिसी मेकिंग, कार्यक्रम आखणं, प्रकल्प तयार करणं हे काम कोणाचं असतं? कार्यकारी मंडळाचं असतं. हे कार्यकारी मंडळाचं काम असतं किंवा मंत्र्यांचं काम असतं किंवा वरचे सेक्रेटरी जे असतात त्यांचं ते काम असतं की ते धोरणं वगैरे तयार करतात, आणि मग त्यानंतर इम्प्लिमेंटेशनचं काम या बाकीच्या संस्थेचं आणि अधिकाऱ्यांचं असतं. त्याच्यामुळे धोरणं तयार करण्याचं काम यशदाचं नसतं. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं. त्यानंतरचं विधान आहे, विकास आणि लोकप्रशासन सल्लागार सेवा पुरवणे हे तिचं काम आहे. यस बरोबर आहे, टू प्रोव्हाइड ए कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन डेव्हलपमेंट अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे तिचं काम आहे 100%. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. फक्त 3 तिचं काम नाही, बाकी सगळे जे विधान आहे ते बरोबर आहेत. ठीक आहे, चला अजून एक माझा प्रश्न आहे की जी यशदा संस्था आहे, या यशदे संस्थेची स्थापना कधीची? हे कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. मला असं कळालं आहे की विद्यार्थी मित्र काय करतात, पूर्ण व्हिडिओ बघतात पण उत्तर काही देत नाहीत, ऑप्शन पण देत नाही, कमेंट पण करत नाहीत आणि लाईक्स तर करतच नाही. त्याच्यामुळे माझी एक छोटीशी विनंती आहे की लाईक करत चला
जेणेकरून मग पुढचा व्हिडिओ बनवायला पण मला प्रोत्साहन मिळत असतं. आता पुढचे जे सगळे प्रश्न आहेत आपले 121 पासूनचे, हे सगळे आपले ॲक्ट्सवरचे प्रश्न आहेत. ठीक आहे. ॲक्ट्सवर जे प्रश्न विचारतात ते सरळ सरळ स्टेटमेंट असतात, वन लायनर असतात. ज्याच्यामुळे जास्त काही एक्सप्लेन करण्याची गरज पडत नाही आपल्याला. आपण काही जे ॲक्ट्स आहेत त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. पर्यावरणाच्या बाबतीत किंवा RTIच्या बाबतीत, RTEच्या बाबतीत असे आपले जे काही महत्त्वाचे जे कायदे आहेत, तर त्या कायद्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. बाकीचे जे उरलेले कायदे त्याच्यावर पण आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता हे पुढचे जे प्रश्न आहेत ते सगळे वन लायनर आणि कमी एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये असेल, कारण की सगळं कलमांचे प्रश्न असतात आणि जास्त त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नसतं. 121 नंबरचा प्रश्न जो आहे तर तो जर बघितला आपण तर त्याच्याबद्दल बघूयात. घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स 2005 हा जो कायदा आहे, कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या देण्यात आलेली. तर हा जर आपण कायदा बघितला त्यामध्ये टोटल हे 37 कलमं आहेत बघा. टोटल 37 कलमं आहेत आणि प्रकरणं किती आहे त्याच्यामध्ये? 5 प्रकरणे आहेत. या 5 प्रकरणांपैकी जे काही 3 नंबरचं कलम आहे, 3 नंबरचं कलम, या 3 नंबरच्या कलमामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हा तुम्ही पाठच करून टाका की कलम 3 कशासाठी आहे? कौटुंबिक हिंसाचारासाठी. आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये कशाचा समावेश होतो? तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये मानसिक प्लस शारीरिक स्वास्थ्य याची हानी झालेली असते किंवा क्षती पोहोचलेली असते. तसेच जे हुंडाबळी असतात, हुंडा किंवा इतर मालमत्तेसाठी जे काही त्यांच्यावर अत्याचार केला जातो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये येतात? कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात. आणि त्याची डेफिनेशन कशी देण्यात आलेली आहे? कलम 3 मध्ये. पुढचा जो काही ॲक्ट आहे, IT ॲक्ट असं त्याला म्हणतो आपण, 2000 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील डॅश प्रकरणामध्ये अपीलीय न्यायाधिकरणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो ॲपिलेट ट्रिब्युनल. याचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? IT ॲक्टमध्ये. IT ॲक्ट जर बघितलं आपण, ह्या IT ॲक्टमध्ये 13 प्रकरणं आहेत टोटल. हे प्रकरणं आपण का घेतोय? कारण की याच्यावर प्रश्न विचारले जातात वारंवार. टोटल 94 कलम आहेत आणि 4 याच्यामध्ये काय आहेत? अनुसूच्या आहेत, म्हणजे परिशिष्ट आपण त्याला असं म्हणतो. तर यापैकी आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रकरण विचारलेलं आहे. कोणाचं प्रकरण? अपीलीय न्यायाधिकरणचा उल्लेख कोणत्या प्रकरणात केलेला आहे? आपलं उत्तर जर बघितलं तर काय असणार आहे? 1 नंबर, म्हणजे 10वे जे प्रकरण आहे या 10व्या प्रकरणामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 11वे प्रकरण जे आहे हे 2 नंबरचं ऑप्शन, ते कशासाठी आहे? अपराधासाठी आहे. जे ऑफेन्सेस आहेत, ऑफेन्सेसची माहिती, अपराधांची माहिती ही 11 नंबरच्या प्रकरणामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर हे 14वं कलम जर बघितलं, 14वे प्रकरण आपल्याला माहिती आहे टोटल प्रकरणं किती आहेत या कलमामध्ये किंवा या कायद्यामध्ये? 13च आहेत. 13 जर प्रकरणं असतील तर 14वं असणार आहे याच्यामध्ये? नसणार. त्याच्यामुळे 3 तर तुम्ही आधी एलिमिनेट केलं पाहिजे. 4 तर असणार नाही आपलं उत्तर. म्हणजे ते 122चं उत्तर काय असणार आहे? 1 नंबर. आता जो पुढचा प्रश्न आहे तो पण माहितीच्या अधिकारावर आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर हा प्रश्न आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो RTI 2005. या कायद्यामध्ये जर बघितलं तर टोटल प्रकरणं बघितले आपण तर ते आहेत 6 प्रकरणं आहेत टोटल. 31 कलमं आहेत आणि 2 अनुसूच्या आहेत. प्रश्न काय तो बघूयात की या कायद्यानुसार मुख्य जनमाहिती किंवा मुख्य राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणांमुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. तर कोणत्या कलमानुसार राज्यपाल त्यांची हकालपट्टी करू शकतात? तर ऑप्शन आहे कलम 17(1), कलम 16(2), कलम 14(3), कलम 14(1). आता याचं एक छोटी ट्रिक सांगू आपण तुम्हाला, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर लगेच येईल. आता जर आपण RTI ॲक्ट बघितला, RTI 2005, आपला ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे आपण. या ॲक्टमध्ये जर आपण बघितलं
तर 3-3चा गट करून आपण असे कलम तयार म्हणजे पाठ करतो. तर पहिलं बघूयात आपण. केंद्रीय माहिती आयोग. बारा, 13 आणि 14 असे 3 कलम आपल्याला पाठ करायचे. इकडे जर बघितलं आपण राज्य माहिती आयोग, याचे पण 3 कलम आहेत. 15, 16 आणि 17 असे आपल्याला लाईन म्हणजे सिक्वेन्सनुसारच पाठ करायचं आहे हे. ठीक आहे. आता जो 12 नंबरचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, स्थापना दिली आलेली. स्थापना कोणाची स्थापना, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना. 13 नंबरमध्ये कशाचा उल्लेख आहे, या केंद्रीय माहिती आयोगाचा पदावधी आणि शर्ती, सेवा शर्ती यामध्ये देण्यात आलेले आहे. आणि 14 मध्ये काय करण्यात आलेलं आहे की त्यांची पदावरून त्यांना हटवणे, पदावरून हटवणे. कोणाला, अध्यक्षाला किंवा आयुक्तांना पदावरून हटवणे. तर पदावरून हटवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे 14 नुसार, राष्ट्रपतींना. ठीक आहे. म्हणजे 12 नंबरमध्ये काय दिलेलं आहे, स्थापना. 13 नंबरमध्ये काय दिलेलं आहे, पदावधी आणि सेवा शर्ती. आणि 14 नंबरमध्ये काय दिलेलं आहे, पदावरून हटवणे. कोणाला अधिकार आहे तो राष्ट्रपतीला. सेम तेच कलम आहेत राज्य माहिती आयोगाच्या रिलेटेड. 15 नंबरमध्ये काय, स्थापना. कोणाची स्थापना असणार आहे, राज्य माहिती आयोगाची. 16 नंबरमध्ये काय आहे, कालावधी म्हणजे पदावधी आणि शर्ती. आणि 17 नंबरमध्ये काय दिलेलं आहे, पदावरून हटवणे. कोण हटवणार, राज्यपाल. बघा तुमचं इथेच पाठ होऊन गेलं. 12 नंबरचा, 13 नंबरचा आणि 14 नंबरचा कलम तुमचं इथं पाठ होऊन गेलेलं आहे. तो कशाच्या रिलेटेड आहे, केंद्रीय माहिती आयोगाच्या रिलेटेड. आणि 15, 16, 17 हा कशाच्या रिलेटेड आहे, राज्य माहिती आयोगाच्या रिलेटेड. मग आपल्याला याच्यावर कशाबद्दल प्रश्न विचारलेला आहे की राज्यपाल हे आयुक्तांना आणि राज्य माहिती आयोगाला किंवा आयुक्तांना पदावरून काढतात. तर तो कलम कशामध्ये असणार आहे, 12, 13, 14, 15, 16 की 17. तर तो असणार आहे 17 मध्ये. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, 17. म्हणजे आपलं उत्तर काय, इथे 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. 16 नंबरमध्ये काय आहे, 16 नंबरमध्ये आत्ताच बघितलं पदावधी आहे. 16 नंबर त्यानंतर आपण 14 नंबरमध्ये काय बघितलं, 14 नंबरमध्ये पदावरून कोण हटवतं, राष्ट्रपती हटवतात. आणि तो केंद्रीय माहिती आयोगाच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि 14 तर तो त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त 1, 17, 1. ठीक आहे. 17 मध्ये काय करण्यात आलेले, राज्यपाल हटवतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 12, 13, 14, 15, 16 आणि 17 हे सगळे कलम तुमचे पाठ झाले असतील. पुढे 124 नंबरचा प्रश्न बघतोय. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बद्दल परत प्रश्न विचारला. कलम 2 मधलं कोणता खंड आहे की ज्याच्यामध्ये त्रयस्थ पार्टी किंवा त्याला आपण थर्ड पार्टी असं म्हणतो, त्रयस्थ पक्ष यांचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिकांव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा होतो. त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. म्हणजे आपल्याला सिंपल काय विचारलं की थर्ड पार्टी ही जी डेफिनेशन आहे ती कलम 2 मधल्या कोणत्या सबसेक्शनमध्ये दिलेली आहे. तर ऑप्शन आहे क्लॉज एन, क्लॉज के, क्लॉज एम की क्लॉज एल. तर आपलं उत्तर काय असणार याच्यामध्ये, खंड एन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कलम 2 उपकलम एन यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, एन यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, थर्ड पार्टीची डेफिनेशन ही 1 नंबरमध्ये देण्यात आलेली आहे. आता के मध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर राज्य माहिती आयोग याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे क्लॉज के मध्ये. यम मध्ये काय देण्यात आलेलं आहे, यम मध्ये तर राज्य जनमाहिती अधिकारी हे यम मध्ये देण्यात आलेले आहे. आणि यल मध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची जी माहिती ती म्हणजे त्यांची जी डेफिनेशन आहे ती यलमध्ये देण्यात आलेली आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. आता बघा हा प्रश्न जो आहे तो बघायला फार मोठा वाटतो पण हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. आता बघू ॲट्रॉसिटीबद्दल विचारत आहे. त्या ॲट्रॉसिटीचं जर आपण टोटल प्रकरणं बघितली या कायद्यामध्ये तर 5 प्रकरणं आहेत. आणि टोटल कलम जर बघितले तर ते किती आहेत, 23 कलम आहेत.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989च्या कलम 324 अन्वये, हा आपल्याला इथं महत्त्वाचा आहे, कलम 3 मधलं 2 उपकलम 4 याबद्दलचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अनुसूचित जातीची किंवा जमातीची नसेल अशा कोणत्याही व्यक्तीने जर अशा अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्ती साधारणपणे प्रार्थनास्थळ किंवा मनुष्यांची राहण्याची जागा किंवा मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणून वापरत असलेल्या अशा कोणत्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने जर आग लावून दिलेली असेल किंवा स्फोटक पदार्थांचा वापर करून खोडसाळपणा केलेला असेल किंवा अशा आग लावल्यामुळे किंवा स्फोटकं वापरल्याने त्या इमारतीला काय झालं असेल नुकसान पोहोचण्याची शक्यता असेल, तर असं जर असेल तर ही माहिती असताना असे करण्याचा जो खोडसाळपणा केल्यास त्या व्यक्तीला काय शिक्षा देण्यात आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला काय कळतं इथे आपलं कीवर्ड काय आहे, प्रार्थनास्थळ, मनुष्याची राहण्याची जागा, मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जागा. ही कोणाची SC किंवा ST या जमातीतील जे काही असतील व्यक्ती त्यांची जर ही जागा असेल, प्रार्थनास्थळ असेल, त्यांचं मनुष्याने राहण्याची जागा म्हणजे त्यांचं घर वगैरे असेल, वस्ती असेल आणि तिथे ते मालमत्ता सुरक्षित ठेवणार ती जागा असेल, ती जर जागा एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणा केल्याच्या उद्दिष्टाने ती इमारत जर जाळून टाकली असेल किंवा तिथे स्फोटकं वापरून तिचं नुकसान केलं असेल तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते, तर ऑप्शन बघूयात आता. 6 महिन्यापेक्षा कमी नाही परंतु 7 वर्षापर्यंत. आता त्यांचं प्रार्थनास्थळ जाळत आहेत किंवा त्यांच्या राहण्याची जी जागा आहे ती जाळल्या जाते, तर इतकी कमी शिक्षा त्यांना नसणार आहे. ठीक आहे, 1 नंबरचं ऑप्शन गेलं. 10 वर्ष मुदतीची नाही आहे, 5 वर्ष मुदतीची नाही, तर त्यांच्यासाठी शिक्षा काय देण्यात आलेली आहे, जन्मठेप. ठीक आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट अशी प्रकारची त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही ते ॲट्रॉसिटी कायदा वाचणार त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळून जातात. त्याच्यामुळे इतकं मोठं जरी तो प्रश्न वाटत असला तरी तो इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न कशावर विचारला आपल्याला, शिक्षा, पेनल्टी काय बाबा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. भारताचा लाचलुचपत प्रतिबंधक कायदा म्हणजे भ्रष्टाचार कायद्याच्या संदर्भात पुढील विचार करा. या कायद्याअंतर्गत लाच देणे गुन्हा होत नाही, तर हे चुकीचं आहे. लाच देणे पण गुन्हा आहे आणि लाच घेणे पण गुन्हा आहे. देणे पण गुन्हा आहे आणि घेणे पण इथे काय असतो, गुन्हा असतो. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलं. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक या कायद्याअंतर्गत लोकसेवक आहेत, तर यस बरोबर आहे, B नंबरचं विधान. कारण की परीक्षा नियंत्रक असू दे किंवा बाकीचे जे काही व्यक्ती असतील मुंबई विद्यापीठाचे, तर त्यांच्यावर लोकसेवकच म्हणून त्यांची डेफिनेशन केली जाते. कारण की ते कोण आहेत, सरकारचे अनुदानित ते विद्यापीठ असतात, त्याच्यामुळे ते लोकसेवक या कॅटेगरीमध्ये येतात. फक्त 1 नंबरचं विधान चुकीचं आहे, कारण की लाच देणे पण काय ठरत असतो, गुन्हा ठरत असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, A चुकीचं आणि B बरोबर. चला पुढे जाऊयात. लोकपालांची नियुक्ती कोण करतं, असा हा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल, लोकपालांची नियुक्ती कोण करणार, तर भारताचे राष्ट्रपती. लोकायुक्त करणार आहे का, नाही. राज्याचे मुख्यमंत्री नाही करत, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पण नाही करत. गिफ्ट क्वेश्चन होता तो. चला पुढं. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतं, हा पण इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती जर आपण बघितलं त्याचं उत्तर असणार आहे राष्ट्रपती. माहिती निबंधक नाही करत, पंतप्रधान नाही करत, राज्यपाल नाही करत. कारण की ते केंद्रीय तर राज्यपालांचा काही इथे संबंधच नाही आहे. राष्ट्रपती याचं उत्तर असणार. हे दोन्ही प्रश्न हे इझी कॅटेगरीमधले होते. आता पुढचा जो प्रश्न आहे तो परत IT ॲक्टवर आहे. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याचा अर्थ काय होतो, संगणक यंत्रणा होणार आहे का, नाही. दळणवळणासाठीचे उपक्रम हे पण नसणार आहे. हे कम्युनिकेशनचं आणि असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीमचं काही रिलेशनच नाही आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मग, संरक्षित की पेअर सिस्टीम, अ सिस्टीम ऑफ सिक्युअर की पेअर. जेव्हा तुम्ही IT वाचणार त्यावेळेस तुम्हाला हा लगेच प्रश्न आठवणार. 3 नंबर याचं उत्तर आहे, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. जेव्हा तुम्ही डेफिनेशन वाचत असतात IT कायद्यातल्या, तेव्हा तुम्हाला लगेच याचं उत्तर येऊन जातं. वरीलपैकी नाही, हे उत्तर आपलं असणार नाही. पुढचा जो कायदा आहे नवीन, तो आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. यानुसार हॉटेल या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली. ठीक आहे, आता हा जर आपण कायदा बघितला, या कायद्यामध्ये टोटल 17 कलम आहेत आणि आपल्याला काय विचारलं आहे,
ची संज्ञा कशात देण्यात आलेली. तर 2A जर बघितलं तर 2A कशाची डेफिनेशन आहे, नागरी हक्क म्हणजे काय, नागरी हक्क याची डेफिनेशन 2A देण्यात आलेली. 2AA हॉटेलची डेफिनेशन देण्यात आलेली. म्हणजे 2 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. 2B कोणाची डेफिनेशन आहे, तर स्थान. ठीक आहे. आणि मग ते स्थान कोणतं असेल, घर असेल, इमारत असेल, तंबू असेल, जलयान असेल, या सगळ्यांची डेफिनेशन 2B देण्यात आलेली आहे. आणि 2E दुकान याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. मग 2023च्या पेपरमध्ये तुम्हाला 2E विचारू शकतात, या दुकानाबद्दल. ठीक आहे. जर हॉटेलबद्दल विचारू शकतात तर दुकान याची डेफिनेशन कशात देण्यात आलेली ते पण तुम्हाला विचारू शकतात. टोटल 17 कलमं आहेत या कायद्यामध्ये. पुढे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 7 खंड -- नुसार जेव्हा पोटकलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज जर फेटाळण्यात आला असेल तर यथास्थिती जनमाहिती अधिकारी आणि माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस ही माहिती दिली जाते खालची, की असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे त्याच्यामध्ये नोंदवली जातात. ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी आणि अपील प्राधिकरणाचा तपशील हा कळवला जातो. तर तो कोणता कलम आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या. तर कलम 7 तर फिक्स आहे. आता कलम 7 कोणता उपकलम आहे की त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. आता जर तुम्ही इतकं डीपमध्ये हा माहिती अधिकार वाचलेला असेल तर तुम्ही याचं उत्तर द्या. जर एवढ्या डीपमध्ये वाचलेलं नसेल तर तुम्ही असा प्रश्न स्किप करायला पाहिजे, कारण की भरपूर वेळा अशा प्रश्नामध्ये चूक होण्याची शक्यता असते, कारण की आपण इतकं डीपमध्ये वाचत नसतो. याचं उत्तर जर बघितलं तर 3 नंबर याचं उत्तर असणार आहे, खंड 8. ठीक आहे. खंड 6 जर बघितलं तर काय देण्यात आलेलं आहे, कालमर्यादेत जर माहिती न मिळाली तर ती माहिती मोफत देण्याची तरतूद या कलम 7(6) देण्यात आलेली आहे. ठीक आहे. 5 नंबर आणि 4 नंबर तुम्ही बघून घ्या. 8 नंबर आपलं म्हणजे खंड 8 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न ॲट्रॉसिटीवर आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंधिक अधिनियम 1995 कलम 2G म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो, जी असं त्याला म्हणतो आपण, 2G नुसार संघराज्य क्षेत्राच्या संबंधात, म्हणजे संघराज्य विचारलेलं आहे, युनियन टेरिटरी. राज्य शासन म्हणजे राष्ट्रपतींनी संविधानाच्या अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केलेल्या प्रशासक. हा प्रश्न जर बघितला तर राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. प्रकरण 8 आपल्याला माहिती आहे, प्रकरण 8 कोणासाठी असतो, युनियन टेरिटरीसाठी असतो. आणि त्याच्यामुळे किती कलम आहेत, 239 ते 242. म्हणजे दिल्लीची जी स्थापना आहे ती पण याच प्रकरणामध्ये येत असते. प्रकरण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, याला भाग असं म्हणू. ठीक आहे. राज्यघटनेचा भाग 8 यामध्ये युनियन टेरिटरीची माहिती दिलेली आहे 239 पासून 242 पर्यंत. आता ऑप्शन तुम्ही बघा, 366 येतो का याच्यामध्ये, नाही येत. 239 येतो, म्हणजे आपलं 2 नंबर उत्तर असणार आहे. 234 येतं का, नाही येत. ठीक आहे. आणि 238 येतं का, हे पण नाही येत. म्हणजे या भाग 8 बद्दलचा प्रश्न होता सिंपल, कारण काय विचारलेले, संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक. संघराज्य कशामध्ये येतो, भाग 8 येतो. म्हणजे तुमचं तिथे लगेच कॉमन सेन्स लागला पाहिजे की भाग 8 युनियन टेरिटरी येतं. मग तुम्हाला राज्यघटनेचे सगळे जे भाग आहेत 22 पर्यंतचे ते सगळे भाग पाठ असायला पाहिजे. त्याच्यामधले कलम पण तुम्हाला पाठ असायला हवे की त्याची रेंज काय. तर भाग 8 239 पासून तर 242 पर्यंतचे कलम येतात. तर त्यावरून हा तुम्ही प्रश्न इझिली सॉल्व करू शकता. पुढचं माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार कलम 66 क म्हणण्यापेक्षा इथं काय म्हणू आपण, सी, कलम 66C मध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हा पण भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे कलम 66C वर. ठीक आहे. याचा आधी उत्तर देऊन टाकू, मग बाकीचे आपण ऑप्शन पण बघून घेऊ. याचं 3 नंबर उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, पनिशमेंट फॉर आयडेंटिटी थेफ्ट. आयडेंटिटी थेफ्टसाठी 66C. आता आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय, चोरी आपण त्याला म्हणू. चोरीसाठी C फॉर काय, चोरी असं याला म्हणू शकता तुम्ही. C फॉर काय, चोरी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पाठ करण्यासाठी. पुढे आता हा जो आहे पहिला ऑप्शन, पनिशमेंट फॉर सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस. ऑफेन्सिव्ह मेसेजेस जर सेंड केलेले असतील, ऑफेन्सिव्ह मेसेजेस, तर त्याच्यासाठी जर बघितलं
विथ म्हणजे थ्रू कोणत्या कम्युनिकेशन सर्व्हिसच्या थ्रू जर ऑफेन्सिव्ह किंवा गुन्ह्याच्या स्वरूपाचे संदेश जर पाठवलेले असतील तर त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे 66A मध्ये. ठीक आहे, 66A मध्ये. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे टेम्परिंग विथ कम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट, संगणकातील मूळ दस्तऐवजामध्ये जर कोणी फेरफार केलेला असेल तर त्याचं जे काही उल्लेख आहे तो 65 कलमामध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलचं जे काही तरतूद आहे शिक्षा वगैरे. आणि संगणक प्रणालीचा वापर करून स्वतःबाबत फसवणूक केल्यामुळे शिक्षा, म्हणजे पनिशमेंट फॉर चीटिंग बाय पर्सोनेशन बाय यूजिंग अ कम्प्युटर्स रिसोर्सेस, तर त्याचं जी काही तरतूद आहे ती कशात दिलेली आहे 66D मध्ये. ठीक आहे, आता या प्रश्नावरून आपण काय काय बघितलं, 66C बघितला, 66A बघितला, 65 बघितला आणि 66D बघितला. ठीक आहे, हे तुमचे हा व्हिडिओ बघतानाच पाठ होऊन जातील. तर आता हे जे काही सगळे आपण जे काही कलम बघितले ते कशामध्ये येतात या कायद्यामध्ये, तर जो प्रकरण 11 आहे, आपण आत्ता मागच बघितलं होतं एका प्रश्नामध्ये, प्रकरण 11 मध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, अपराधांचा. तुम्हाला आठवत असेल तर मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं प्रकरण 10 आणि प्रकरण 11 असे 2 प्रकरणं आपण बघितले होते. ते प्रकरण 11 मध्ये अपराध येतात. मग अपराधामध्ये त्यांचा कलम जर बघितला आपण 65 पासून ते सुरू होतात तर 78 पर्यंत ते आहेत. आणि वारंवार जे प्रश्न येतात ते याच प्रकरणावर येतात, अपराधावर. 65 पासून 78 पर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे, हे पाठच करून टाकले पाहिजे. ठीक आहे, तुमचा याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. पुढे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(1) नुसार एकूण किती प्रकारच्या अपराधांची तरतूद करण्यात आलेली आहे, किती प्रकारचे ऑफेन्सेस त्याच्यामध्ये देण्यात आलेले. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण जे काही प्रकरण आहे कलम 3 मध्ये ते सगळे अपराध दिलेले आहेत. ते किती आहेत टोटल, तर ते 15 आहेत बघा. टोटल 15 प्रकारचे अपराध आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर. मग त्याच्याबद्दलच एका अपराधावर आपल्याला त्या आधी प्रश्न विचारला होता की जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रार्थनास्थळावर घरांवर जर कोणी आग वगैरे लावलेली असेल तर त्यासाठी काय शिक्षा आहे, तर तो पण एक काय, या 15 पैकीच एक तो अपराध आहे. पुढे 135 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद -- मध्ये स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. आता हा तुम्ही प्रीमध्ये पण वाचतात, त्याच्यामुळे सिंपल कॅटेगरीमधला प्रश्न आहे, DPSP बद्दलचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे, 42 मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि 43 मध्ये काय आहे, 43 मध्ये आहे कामगारांना वाजवी वेतन आणि जीवनमानाचा सामाजिक आणि सांस्कृतिक संधी देण्यासाठीचा कलम 43 आहे. कलम 42 मध्ये काय आहे, कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय्य व मानवी वातावरणाची हमी द्यावी यासाठी आणि त्याचबरोबरीने स्त्रियांना प्रसूतीविषयक सहाय्य देण्यासाठी हा 42 नंबरचा काय आहे, कलम आहे राज्यघटनेमध्ये. ठीक आहे, चला पुढे. प्रशासनिक न्यायाधिकरण म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल इज नॉट बाउंड बाय, म्हणजे हे -- हे बंधनकारक नाही. आता हा थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, 1 बाय 1 बघूयात की यामध्ये म्हणजे प्रशासनिक न्यायाधिकरणामध्ये काय काय बंधनकारक नसतं. पूर्वीचा दाखला, रेस ज्युडिकाटा तत्व, प्रतिबंध आणि वरील सर्वच. जे प्रेसिडेंट इस्टोपल प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकाटा. आता ही काय कन्सेप्ट आहे ती आपण आधी बघून घेऊ. आता यामध्ये जर आपण बघितलं रेस ज्युडिकाटा म्हणजे काय असतं, समजा एखाद्या खटल्यात त्या खटल्याच्या मेरिटबद्दल जर ऑलरेडी न्यायालयाने निर्णय घेतलेला असेल तर त्याच पक्षकारांमध्ये पुन्हा खटला भरला जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा जर निर्णय दिलेला असेल कोर्टाने त्याच्यावर परत त्या पक्षकारांवर कोणताच काय केलं जात नाही, खटला भरला जात नाही. त्याला म्हणतो आपण रेस ज्युडिकाटा. ठीक आहे, पुढे आता हा जो आहे पूर्वीचा दाखला म्हणजे काय, आधी दिलेले कोर्टाचे निर्णय. ठीक आहे, पूर्वीचा दाखला म्हणजे आधी दिलेले कोर्टाचे निर्णय हे काय असतात, व्हॅलिड असतात. त्याला म्हणतो आपण प्रेसिडेंट. ठीक आहे, त्यानंतर इस्टोपल म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर वाद घालण्यापासून प्रतिबंध करून टाकणे. समजा वाद घालण्यापासून प्रतिबंध म्हणजे एखादी गोष्ट ऑलरेडी डिस्कस झालेली आहे आणि ती डिस्कस झालेली परत डिस्कस न होण्यासाठी, तो वाद परत डिस्कस न होण्यासाठी
त्याच्यावर ते प्रतिबंध जे घातले जातात त्याला आपण म्हणतो एस्टोपल. आता याच्यावर बाबा पुन्हा एकदा चर्चा करू नका. अशा पद्धतीची जे काही तरतूद आहे ती आहे इस्टोपल. म्हणजे इस्टोपल, प्रेसिडेंट आणि प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकाटा हे सगळेचे सगळे तत्व या प्रशासनिक न्यायाधिकरणामध्ये बाउंडेड नसतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या काय असणार इथे 4 नंबर आपलं उत्तर असणार. आणि हे सगळे तत्व काय बाबा आपले नैसर्गिक तत्व आहेत, नॅचरल लॉज आहेत. हे सगळे नैसर्गिक तत्वाचा नियम त्याला असं म्हणतो आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे 137 नंबरचा. पुढीलपैकी कोणाच्या मतानुसार ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे कायद्याचे राज्य या तत्त्वाच्या विरुद्ध आहे? कोणाच्या? कायद्याचे राज्य. इथं 2 कन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटतील, ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कायद्याचे राज्य. तर ह्या दोघांच्या तत्त्वाच्या विरोधी आहे असं कोणी म्हणलं होतं? वेड, डायसी, जॉन बोर्डिंग की मॉन्टेस्क्यू? याचं उत्तर असणार आहे डायसी. कारण डायसी हे फार पॉप्युलर आहेत या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर तुम्ही जेव्हा वाचणार आहेत ॲडमिनिस्ट्रेशन हा चॅप्टर त्यावेळेस तुम्हाला हे वेड वाचावं लागणार आहेत, डायसी वाचावं लागणार आहेत. ठीक आहे. त्यांच्याबद्दलची त्यांनी काय वाक्य बोललेले आहेत ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल ते तुम्हाला डायरेक्टली पाठच करून टाकावं लागणार आहे. ठीक आहे. आता हा जो ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो शब्द आहे तो फ्रेंच शब्द आहे बघा, फ्रेंच शब्द. याच्यावर पण भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर कायद्याच्या राज्याचे काय हे तत्व विरुद्ध आहे. कोण बनलं होतं? डायसी. पुढे भ्रष्टाचार कायद्याबद्दल आहे. 1988 कलम 11 प्रमाणे काही वेळेस सरकारी नोकर पैशांच्या स्वरूपात लाच घेत नाहीत, म्हणजे अदर दॅन रिम्युनरेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याऐवजी ते काय करतात, एखादी वस्तू स्वतःकरिता किंवा दुसऱ्या व्यक्तीकरिता मोफत घेतो किंवा काही वेळेस त्या वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन स्वीकारतो. दोन्ही प्रसंगी हा गुन्हा ठरत असतो. तर या गुन्ह्याकरिता कमीत कमी किती शिक्षा आहे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तो लाच घेताना पैसे न घेता एखादं गिफ्ट वगैरे घेत असतो सरकारी नोकर, तर तो कलम 11 आहे. तर कलम 11 त्याला काय शिक्षा देण्यात आलेली आहे? कमीत कमी 1 वर्ष 5 वर्ष, 6 महिने ते 5 वर्ष, 5 महिने ते 3 वर्ष आणि 1 वर्ष ते 3 वर्ष. तर असं हे 5 महिन्याचं जे काही आहे 5 महिने, तर हे आपण कुठं असं जास्त वाचलेलं नसतं. आपण एक तर 6 महिने वाचलेलं असतं किंवा 1 वर्ष वाचलेलं असतं. त्याच्यामुळे 3 नंबरचा आधी तुम्ही एलिमिनेट केलं पाहिजे. आणि उत्तर याचं असणार आहे 2 नंबर, 6 महिने ते 5 वर्ष ही शिक्षा त्या व्यक्तीला त्या लोकसेवकाला देण्यात येते. पुढे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाहीत हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेले? आता याचा जर बघितलं आपण माहितीच्या अधिकारामध्ये तर कलम 6 मध्ये काय देण्यात आलेलं आहे की तुम्ही विनंती अर्ज करू शकतात माहिती मिळवण्यासाठी. विनंती अर्ज करणे यासाठी काय कलम 6 आहे. आपण काय बघतोय RTI 2005 बघतोय. त्यानंतर कलम 7 जर बघितलं तर तो कशासाठी आहे की अर्ज काय करणे, निकालात काढणे, अर्ज निकालात काढणे त्यासाठी. आणि कलम 8 काय दिलेलं आहे याच्यात? अपवाद दिलेले आहेत. कोणत्या अपवादात्मक स्थितीमध्ये ही माहिती देता येत नाही असं जे काही सगळे तरतुदी त्या अपवाद या सेक्शनमध्ये देण्यात आलेले आहे. किंवा असं कारण आहे यामुळे आम्ही ती माहिती प्रकट करू शकत नाही, तर तो अपवाद कशात देण्यात आलेला आहे? कलम 8 मध्ये. ठीक आहे. तुमची आता 3 कलम पाठवून गेली इथेच, कलम 6, कलम 7 आणि कलम 8. आणि आधीच्या एका एक्झाम्पलमध्ये आपण 12, 13, 14, 15, 16 आणि 17 हे पण पाठ करून घेतलेत. हे कशासाठी आहे? केंद्रीय माहिती आयोग आणि हा होता राज्य माहिती आयोग. ठीक आहे. जवळपास आपण इतके कलम आता या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेत. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम 2016 हा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाला अनुसरून बोलतो? म्हणजे सामाजिक बहिष्कार आपल्या राज्यघटनेमध्ये कशात आहे? 18 मध्ये आहे का? नाही. 19 मध्ये आहे का? नाही. 21 मध्ये आहे. 24 मध्ये आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर का असणार आहे? 3 नंबर. ठीक आहे. हे कलम वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलतात, त्याच्यामुळे लगेच याचं उत्तर येऊन जातं. सामाजिक बहिष्कार जर म्हणलं तर कलम 21. पुढचा प्रश्न,
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेमधील कोणत्या कलमानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेवरील मानवी हक्काची उन्नती, सन्मान आणि पालन करण्यासंबंधी कायदेशीर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे? आता युनायटेड नेशनचं काय चार्टर आहे, युनायटेड नेशनचं चार्टर आहे. त्याच्यामध्ये असे कोणते 2 कलम आहेत की त्यानुसार संयुक्त राष्ट्रावर ही मानवी हक्काची काय करण्यात आलेली आहे, जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे? तर कलम 50-51, कलम 52-53, कलम 55-56 ही वरीलपैकी काही नाही. याचं उत्तर असणार आहे कलम 55 आणि 56. हे तुम्ही पाठच करून टाका पुढच्या एक्झामसाठी. UN चार्टरमधलं 55 आणि 56 जे कलम आहे ते बंधनकारक आहे संयुक्त राष्ट्रावर मानवी हक्काच्या उन्नतीसाठी, पालनासाठी आणि सन्मानासाठी. त्याच्यामुळेच मग जे संयुक्त राष्ट्र जे काम करतं आहे सध्या मानवी हक्काच्या रिलेटेड, ते कशानुसार करतं, या युनायटेड नेशनच्या चार्टरनुसार. पुढचा प्रश्न जो आहे तो आउट ऑफ द सिलेबस आहे असं आपण म्हणू, कारण की हा जो काय आहे पुरावा कायदा, त्याला इव्हिडन्स ॲक्ट असं म्हणतो. हा कुठं असतो, आपल्या PSIमध्ये असतो आणि हा विचारलेला आहे आपल्याला राज्यसेवेमध्ये. आणि राज्यसेवेमध्ये असं सिलेबसमध्ये कुठे पॉईंट नाही आहे, तरी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जेव्हा राज्याच्या कारभारासंबंधी, कामकाजासंबंधी अप्रकाशित नोंदींमधून पुरावा द्यायचा असेल तेव्हा कोणाची परवानगी घ्यावी लागते? अशी परवानगी जरुरी नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सचिव आणि संबंधित विभाग प्रमुख. आता तुम्हाला काय करायचं आहे, अप्रकाशित नोंदींमधून पुरावा द्यायचा आहे आणि ती परवानगी घ्यायची. तुम्ही डायरेक्टली मुख्यमंत्र्यांपासून घेणार आहे का? नाही. सचिवांपासून घेणार आहे का? नाही. तर त्याच्यासाठी कोणाचं तुम्हाला म्हणजे मदत लागणार आहे, त्या संबंधित विभाग प्रमुखांची मदत लागणार आहे. तेच तुम्हाला काय करू शकतात, ती माहिती देऊ शकतात. तर तसंही तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकतात. 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. इलिमिनेशन करू. पुढचा जो काही ॲक्ट आहे त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, इन्व्हायरमेंट ॲक्टवर. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 5बद्दल आपल्याला विचारत आहे. कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार कोणाला देण्यात आलेले? तर व्यक्तीला आणि अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन कोण देऊ शकतं? तर केंद्र सरकार देऊ शकतं. ठीक आहे. या कलमामध्ये, या कायद्यामध्ये जर बघितलं तर 4 प्रकरणं आहेत टोटल आणि 26 कलम आहेत. आणि आपलं उत्तर आहे 1 नंबर, केंद्र सरकार. केंद्र सरकार काय करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात या कायद्याअंतर्गत. पुढचा प्रश्न परत पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 वरच आहे. त्याच्यामधले जे काही कलम आहेत ते आपण तिथे ट्रिकनुसार पाठ करून घेतलेले आहे. तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 12 नंबरचा जो कलम आहे तो कशाच्या रिलेटेड आहे, तर पर्यावरण प्रयोगशाळा. त्या व्हिडिओमध्ये पण आपण हे सगळे ट्रिक सांगितलेले आहे. 13 नंबरमध्ये जर आपण बघितलं तर 13 नंबरमध्ये आपण सांगितलं होतं शासकीय विश्लेषक. मग जर शासकीय विश्लेषक 13 नंबरमध्ये असेल तर त्याचे अहवाल कशात असणार आहे, 14 नंबरमध्ये असणार आहे. शासकीय विश्लेषकाचे अहवाल. ठीक आहे. म्हणजे 12 बघितलं आपण, 13 बघितलं, 14 बघितलं. 15 नंबर. 15 नंबरमध्ये शास्ती देण्यात आलेली आहे, म्हणजे पेनल्टी, किंवा जर पर्यावरण संरक्षण अधिनियमामधले जे काही माहिती किंवा जे काही तरतुदी त्या जर कोणी पाळलेल्या नसतील, त्याचं जर कोणी उल्लंघन केलेलं असेल तर त्यासाठी जी शिक्षा ही 15 नंबरमध्ये देण्यात आलेली आहे. आणि 16 नंबरमध्ये जर आपण बघितलं तर कंपन्यांनी केलेला अपराध, कंपन्यांनी केलेला अपराध त्याची माहिती 16 नंबरमध्ये देण्यात आलेली. ठीक आहे. म्हणजे 12 नंबरमध्ये पर्यावरण प्रयोगशाळा, 13मध्ये शासकीय विश्लेषक. तर शासकीय विश्लेषक जर 13मध्ये असेल तर 14मध्ये काय असणार आहे, शासकीय विश्लेषकाचे अहवाल असणार आहे. 15 नंबरमध्ये पेनल्टीज दिलेल्या आहेत, शास्ती दिलेल्या आहेत. आणि 16 नंबरमध्ये कंपन्यांनी केलेले अपराध. यानुसार आपण आता उत्तरापर्यंत पोहोचू. 12 नंबरचं 2 नंबरपर्यंत लागणार आहे. 14चं जर बघितलं तर 4 नंबर. 16चं बघितलं आपण तर 1 नंबर. आणि जे उरलेलं आहे 11 नंबर ते कशाचं आहे, 13 नंबरमध्ये. म्हणजे नमुना घेण्याची शक्ती. म्हणजे आपण 11 नंबर इथे टाकू शकतो, नमुना घेणे. नमुना घेतल्याच्यानंतर तो कुठे जाणार आहे, पर्यावरण प्रयोगशाळेमध्ये जाणार आहे. म्हणजे 11, 12 तुम्ही लक्षात ठेवू शकता, 13, 14 तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि 15, 16 तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, 3 नंबर.
पुढचा प्रश्न पण आउट ऑफ द सिलेबस आहे, हा PSIमध्ये असतो. PSIचा प्रश्न आहे बघा हा. फौजदारी प्रक्रिया असा येतात CRPC. अन्वये प्रत्येक व्यक्तीने आपली बायको, मुले, पालक यांचे पालनपोषण करणे त्या व्यक्तीचे मूलभूत आणि नैसर्गिक कर्तव्य आहे असं कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर CRPC काय आपण वाचत बसणार आहे का? नाही. त्याच्यामुळे आउट ऑफ द सिलेबस येत असेल तर उत्तर द्या, नाहीतर पुढे निघून जा. याचं उत्तर असणार आहे 125. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे, 147 नंबरचा. 148 नंबर. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कामकाज चालवण्याकरिता किती गणसंख्या आवश्यक असते? आता हा जो बघितला आपण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण, तर हा आपल्याला GS 3मध्ये टॉपिक आहे. GS 3मध्ये जे कन्झ्युमर कोर्ट आहे, तर कन्झ्युमर कोर्ट हा जो टॉपिक आहे तो तिथं देण्यात आलेला आहे, पण हा प्रश्न आपल्याला विचारला GS 2मध्ये. तर पहिला ऑप्शन आहे फक्त अध्यक्ष आणि किमान एक सदस्य. म्हणजे आपण हे जे सांगतोय हे आताच्या सिलेबसनुसार, जुन्या सिलेबसनुसार होतं ते, पण आताच्या सिलेबसनुसार हे जिल्हा ग्राहक तक्रार वगैरे जे आहे ते आता GS 3मध्ये देण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर जर बघितलं तर किती गणसंख्या आवश्यक असते? अध्यक्ष आणि किमान एक सदस्य. अध्यक्ष व सर्व सदस्य असणार आहे का? नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तरच काय असणार इथे? 2 नंबर. फक्त अध्यक्ष असून चालत नाही, फक्त सदस्य असून चालत नाही, तर अध्यक्ष पाहिजे आणि एक किमान सदस्य पाहिजे अशी गणसंख्या असू शकते. सर्वच सदस्य जर बसत असेल तर गणसंख्या त्याला अर्थच नाही काही. ठीक आहे, म्हणजे हा पण एक इझी कॅटेगरीमधला कॉमन सेन्स बेस प्रश्न होता. पुढचा आहे तो कन्सेप्टवर प्रश्न आहे की नेमो ज्युडेक्स इन क्वासा सुआ हे खालीलपैकी कशाचे तत्व आहे? तर याचं उत्तर जर बघितलं तर हे तत्व आहे नैसर्गिक न्यायाचं, नॅचरल जस्टिसचं हे तत्व आहे. ठीक आहे, तर नेमो ज्युडेक्स इन क्वासा सुआ म्हणजेच काय? तर आपण जर बघितलं नॅचरल न्याय, नॅचरल जस्टिस याचे 2 तत्व आहेत. पहिलं तत्व जे आहे त्याला आपण म्हणतो ऑडी ॲल्ट्रम पार्ट्रम, हे पहिलं तत्व आहे. यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो रूल ऑफ फेअर हिअरिंग. म्हणजे दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेणं आणि मग निर्णय घेणं. दोन्ही पक्षांना बोलण्याची संधी देण्यात येणे आणि त्या दोन्ही पक्षाला बोलण्याची संधी दिल्याच्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घेणं, हे नॅचरल जस्टिसचं पहिलं तत्व आहे, ऑडी ॲल्ट्रम पार्ट्रम. आणि 2 नंबरचं जे तत्व आहे त्याला आपण म्हणतो नेमो ज्युडेक्स इन क्वासा सुआ. म्हणजेच काय? रूल अगेन्स्ट बायस. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही व्यक्ती जर स्वतःचंच प्रकरण त्याच्यामध्ये असेल तर त्या स्वतःच्या प्रकरणामध्ये न्यायाधीश असणार नाही. म्हणजेच अपक्षपातीपणा असला पाहिजे. कोणाच्या पण पक्षाच्या बाजूने निर्णय नाही दिला पाहिजे. रूल अगेन्स्ट बायस म्हणजे कोणत्याही पक्षाच्या वेतनी निर्णय न देता एक स्वतंत्र निर्णय दिला पाहिजे, अपक्षपातीपणाने निर्णय दिला पाहिजे की त्याचंच प्रकरण आणि तोच जर न्यायाधीश असेल तर तो चुकीचा निर्णय देऊ शकतो, बायसपणा करू शकतो. तर ते नको होण्यासाठी नेमो ज्युडेक्स इन क्वासा सुआ हे तत्व वापरलं जातं नॅचरल जस्टिसमध्ये. आणि दोन्ही पक्षाचं ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर निर्णय देणं, त्याला रूल ऑफ फेअर हिअरिंग असं म्हणतो. ते त्याचं नाव काय आहे? ऑडी ॲल्ट्रम पार्ट्रम. ठीक आहे, असे 2 प्रकारचे जे तत्व आहेत ते येतात नैसर्गिक न्यायामध्ये. तर आपलं उत्तर असणार इथे 3 नंबर. हे 2 तत्व तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आपण बघतोय. ॲट्रॉसिटीवर प्रश्न आहे हा की या अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास डॅश यापेक्षा कमी दर्जाचे पोलीस अधिकारी करू शकत नाही. म्हणजे ॲट्रॉसिटीची जर केस असेल तर कोणता पोलीस अधिकारी ते तिथे लागतो? तर बघूयात आपण. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, पोलीस निरीक्षक PI, उपपोलीस निरीक्षक म्हणजे DYSP आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त. तर ॲट्रॉसिटीच्या केसच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की DYSP या दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी इथे चालत नाही, DYSPपेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी इथे चालत असतो. त्याच्यामुळे 3 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. DYSPपेक्षा उच्च दर्जाचे अधिकारी चालतात, पण त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे अधिकारी इथे चालत नाही. म्हणजे PSI इथे चालत नाही, PI पण इथे चालत नाही. इथं DYSPच त्या प्रकरणाच्या काय करू शकतं? तपास आणि
बाकीची कारवाई करू शकतं. तर हा होता ॲट्रॉसिटीवरचा प्रश्न. अशा पद्धतीने आपण हा जो काही जे 50 प्रश्न होते, या 50 प्रश्नामध्ये मॅक्झिमम प्रश्न हे कायद्याचे होते आणि थोडे प्रशासन आणि सार्वजनिक सेवा यावरचे प्रश्न होते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा. अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.